नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा प्रोग्राममध्ये. आजच्या प्रोग्रामचा जो विषय आहे तो आपल्याला आता इथे स्क्रीनवरती दिसत असेल की आपल्या कोणत्याही समस्या दूर करण्याची एकदम योग्य पद्धत. आता आपल्याला जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिजे असतात. म्हणजे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं पाहिजे असतं, शारीरिक आरोग्य चांगलं आपल्याला पाहिजे असतं. आपल्याला आपलं मानसिक आरोग्यही चांगलं पाहिजे असतं किंवा आपल्याला रोज रात्री चांगल्या प्रकारची झोप पाहिजे असते. म्हणजे आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत, ज्या आपल्या आवश्यक गरजा आहेत, तिथपासून ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये पाहिजे असतात. महत्वाचं म्हणजे आरोग्य चांगलं पाहिजे असतं किंवा आपली आर्थिक परिस्थिती आहे ती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची पाहिजे असते. आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये आवश्यक प्रमाणामध्ये पैसा पण आपल्याला पाहिजे असतो किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपले जे नातेसंबंध आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे आपले नातेसंबंध, रिलेशनशिप, ते सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहिजे असतात जीवनामध्ये. म्हणजे आपल्याला आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी असतात किंवा काही अशा गोष्टी असतात की ज्या इतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याचे आपल्याला आवश्यकता असते. एक चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी किंवा एक आपण आदर्श किंवा एक उत्तम प्रकारचं जीवन जगण्यासाठी आपल्याला काही आवश्यक गोष्टी असतात, काही महत्त्वाच्या असतात किंवा इतर सुद्धा बऱ्याच गोष्टींची आवश्यकता सातत्याने असते. परंतु सध्याचा जर आपण काळ बघितला तर जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत आणि जास्तीत जास्त समस्या ह्या आरोग्याशी संदर्भात आहेत, शारीरिक आरोग्याशी संदर्भात आहेत, मानसिक आरोग्याशी संदर्भात समस्या आहेत, नातेसंबंधातल्या समस्या आहेत, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहेत, आर्थिक समस्या आहेत. आर्थिक समस्या जवळपास सर्वांनाच आहेत किंवा इतर सुद्धा अशा बऱ्याचशा समस्या आहेत. नोकरी व्यवसायामध्ये समस्या आहेत, करिअरमध्ये समस्या आहेत. अशा कोणत्या ना कोणत्या समस्या आहेतच. म्हणजे असा जगामध्ये एक सुद्धा व्यक्ती नसेल की ज्याला कोणत्याही प्रकारची समस्या नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या आपण प्रोग्राममध्ये अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला अशा काही गोष्टी माहीत पडतील किंवा शिकायला मिळतील. या गोष्टींचा आपल्याला संपूर्ण जीवनभर फायदा होत राहणार आहे. तर आपल्या कोणत्याही समस्या दूर करण्याची एकदम योग्य पद्धत आपल्याला आजच्या प्रोग्राममध्ये जाणून घ्यायची आहे. दैनिक मार्गदर्शन प्रोग्राम मन करारे प्रसन्न या प्रोग्रामच्या आजच्या दिवसामध्ये सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. आणि जे कोणी हा पहिल्यांदाच प्रोग्राम बघत असतील किंवा YouTube वरती हा व्हिडिओ बघत असतील, त्यांना सांगायचं म्हणजे आम्ही दररोज एक प्रोग्राम घेत असतो, मन करारे प्रसन्न. त्याच्यामध्ये अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा केली जाते आणि त्याच्यामध्येच आजचा हा आपला विषय आहे, आपल्या कोणत्याही समस्या दूर करण्याची एकदम योग्य पद्धत. आता बऱ्याचदा काय असतं की आपल्याला जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात कोणत्याही व्यक्तीला, तर आपण आपल्या परीने किंवा आपल्याला जसं जसं शक्य असेल तसं आपण त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो किंवा जर आपल्याला शक्य नाही झालं किंवा आपल्या आपल्या माध्यमातून स्वतःच्या माध्यमातून जर आपल्या समस्या दूर होत नसतील, तर मग आपण इतर व्यक्तींची मदत घेतो किंवा इतर तज्ञ लोकांची मदत घेतो किंवा अशा बरेचसे आपण ज्या बाह्य गोष्टी असतात, बाह्य गोष्टी किंवा त्याचा आपण अवलंब करत असतो किंवा वापर करत असतो. आणि तरी सुद्धा सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या सुटत नाहीत किंवा बऱ्याच दिवसापासून, महिन्यांपासून, वर्षांपासून चालत राहतात किंवा कधी-कधी त्या समस्यांमध्ये वाढ होत जाते. त्याच्यामुळं आपल्याला जर खऱ्या अर्थाने आपल्या समस्या दूर करायच्या असतील, मग त्या समस्या कितीही जुन्या असतील, कितीही वर्षापासूनच्या असतील, कोणत्याही प्रकारच्या असतील, कोणत्याही लेव्हलच्या असतील, तर त्या समस्या नक्कीच पूर्णपणे दूर होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला एकदम योग्य पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. आपण जर आणि कुठल्याही बाबतीमध्ये जर आपण योग्य पद्धतीचा अवलंब केला, तर आपल्याला पाहिजे तो परिणाम हा नक्कीच मिळत असतो. हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं आपल्याला समस्या सोडवण्यासाठी सर्वात जो योग्य पद्धत आहे किंवा जो योग्य मार्ग आहे, त्याचा अवलंब आपण करायचा आहे. आणि तो मार्ग म्हणजे का किंवा तो मार्ग म्हणजे किंवा ती पद्धत म्हणजे काय, की योग्य मार्गदर्शन मिळवणे.
आता आपण हा जो विषय आहे योग्य मार्गदर्शन मिळवणे, तर याच्याबद्दल आता थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने आपण योग्य मार्गदर्शन मिळवू शकतो. तर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळवणं का गरजेचं आहे, की कोणत्याही व्यक्तीला जीवनामध्ये जे काही समस्या येत असतात, आता खरं तर समस्या या प्रत्येक व्यक्तीला येत असतात, परंतु त्याच्यामधल्या बऱ्याचशा लोकांच्या ज्या समस्या असतात त्या सुटतात किंवा त्यातून ते पूर्णपणे बाहेर येतात किंवा त्यांना समस्या दूर झाल्यानंतर जे पाहिजे ते परिणाम आहे ते मिळतात. याचं कारण म्हणजे काय, की त्यांना त्या समस्यातून किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्स मधून कसं बाहेर यायचं याचं योग्य मार्गदर्शन मिळालेलं असतं. कळत नकळतपणे त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालेलं असतं किंवा त्यांना समजलेलं असतं की त्यांना त्यांच्या समस्येतून कसं बाहेर आलं पाहिजे. मग याच्यामध्ये कधी कधी काही समस्या एकदम छोट्या असतात किंवा काही समस्या मोठ्या पण असतात किंवा काही मध्यम स्वरूपाच्या पण असतात. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला समजतं की आपण समस्या सोडवण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे किंवा त्याला योग्य मार्गदर्शन मिळतं कळत नकळतपणे, तर तेव्हा तो व्यक्ती त्या गोष्टींचा अवलंब करून त्या समस्येतून पूर्णपणे बाहेर येतो. आणि हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये कळत नकळतपणे ही गोष्ट घडत असते की आपल्याला लहानपणापासून जीवनामध्ये अनेकदा बऱ्याच समस्या आलेल्या असतात, येत असतात आणि त्यातून आपण बाहेर सुद्धा आलेला असतो. तर जे आपण त्या समस्यातून बाहेर येतो संपूर्णपणे, याचं कारण म्हणजे काय, की आपल्याला प्रत्यक्षपणे योग्य ते मार्गदर्शन मिळालेलं असतं. परंतु आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला हे मार्गदर्शन कळत नकळतपणे मिळालेलं असतं आपल्याला आतापर्यंत. परंतु आपल्याला काय करायचं आहे, की इथून पुढं आपल्याला जे काही जीवनामध्ये समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आपण हे जाणीवपूर्वक जे मार्गदर्शन आहे, योग्य मार्गदर्शन, ते आपण जाणीवपूर्वक म्हणजे इंटेन्शनली मुद्दामून आपण मिळवायचं आहे. कारण काय असतं, की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समस्या सुटतात कळत नकळतपणे किंवा तो सातत्याने प्रयत्न करत असतो, म्हणजे कोणताही व्यक्ती हा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, कळत नकळतपणे त्या व्यक्तीला योग्य ते पर्याय सापडतात, योग्य ते मार्गदर्शन मिळतं, योग्य त्या लोकांच्या व्यक्तीच्या तो संपर्कात जातो आणि त्याच्या समस्या सुटतात. परंतु ह्या गोष्टी कळत नकळतपणे झालेल्या असतात. त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या समस्या असतात त्या सुटत नाहीत, कारण त्यांना सातत्याने प्रयत्न करून सुद्धा किंवा बऱ्याच कालावधीपासून, बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून प्रयत्न करून सुद्धा योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही किंवा नक्की काय केलं पाहिजे आपण स्वतः ते त्यांना समजत नसल्यामुळं त्यांच्या समस्या ह्या टिकून राहतात किंवा कधी-कधी वाढत जातात. त्याच्यामुळं आपण सातत्याने अ, जर आपल्याला कुठल्याही आता समस्या असतील किंवा भविष्यामध्ये कुठल्याही समस्या निर्माण झाल्या, तर आपण योग्य मार्गदर्शन मिळवायचे. प्रयत्न करण्यापेक्षा मिळवू शकतो सहजपणे. आणि त्याचा अवलंब करून आपण आपल्या समस्या सोडवायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने जर आपण अ, नियोजन केलं प्रत्येक समस्येच्या संदर्भात, तर आपण कोणत्याही समस्येतून सहजपणे बाहेर येऊ शकतो आणि पाहिजे ते परिणाम आपण मिळवू शकतो. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळवायचं म्हणजे नक्की काय करायचं, हे आपण थोडक्यामध्ये आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला जर हे मार्गदर्शन मिळवायचं असेल, तर आपल्याला हे मार्गदर्शन कुणाकडे तरी मागावं लागेल. साहजिकच आहे की आपल्याला जर ज्या अर्थी आपल्या समस्या बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच दिवसापासून असतात एखाद्या व्यक्तीला आणि त्या आपल्या समस्या सुटत नाहीत, याचा अर्थ काय की आपल्याला ते समजत नाही. आपल्याला ते माहीत नाही, माहीत झालेलं नाही किंवा समजलेलं नाही की आपल्या समस्या कशा दूर करायच्यात. याचा अर्थ काय की आपल्याला मार्गदर्शन मागण्याची गरज आहे. योग्य ते मार्गदर्शन मिळवण्याची गरज आहे. मग आता हे मार्गदर्शन आपण कसं मिळवायचं किंवा कुणाकडून मिळवायचं, कुणाकडे मागायचं, हे आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपल्याला मार्गदर्शन मागायचे आहे, ते आपल्याला मागायचं आहे वैश्विक शक्तीकडे. वैश्विक शक्तीकडे किंवा निसर्ग आपण म्हणतो ना, निसर्ग किंवा वैश्विक शक्ती म्हणतो, युनिव्हर्स म्हणतो किंवा आपण देव म्हणतो, ईश्वर म्हणतो किंवा अशी कुठली आपल्याला पण माहिती असतं, की अशी कुठलीतरी शक्ती आहे, की जे संपूर्ण विश्वाचं संचालन करत आहे, संपूर्ण विश्व चालवत आहे, संपूर्ण निसर्ग चालवत आहे. तर अशी कुठलीतरी शक्ती असते आपल्याला माहिती आहे.
मग त्याला म्हणतात वैश्विक शक्ती किंवा कॉस्मिक एनर्जी म्हणू शकतो आपण. कोणत्याही भाषेमध्ये आपण बोललो, कॉस्मिक एनर्जी असेल, युनिव्हर्स असेल किंवा देव असेल किंवा आपलं त्या शक्तीकडे आपण मार्गदर्शन मागू शकतो. तसंच आपण जे आपलं अंतर्मन आहे, अंतर्मन आपल्या प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने एक शक्ती दिलेली आहे आणि ती जी शक्ती आहे ती आपल्या अंतर्मनामध्ये असते. तर आपण आपल्या अंतर्मनाचाही किंवा सबकॉन्शियस माइंडकडेही मनाकडेही मार्गदर्शन मागू शकतो. तर आपल्याला काय करायचंय, ही जी वैश्विक शक्ती आहे ही ऍक्च्युली किंवा निसर्ग आहे किंवा युनिव्हर्स आहे किंवा आपण देव किंवा ईश्वर म्हणतो. तर ही शक्ती ऑलरेडी आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे जेव्हा आपण ह्या विश्वामध्ये जन्माला येतो त्यासोबतच आपल्याला निसर्गतच बऱ्याचशा शक्ती मिळालेल्या असतात. तसंच ही जी वैश्विक शक्ती आहे, ही ब्रह्मांडीय शक्ती आहे, ती आपल्याला सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आपण त्या मार्गदर्शन आपल्याला ते व्यवस्थितपणे न समजल्यामुळं आपण त्याचा अवलंब आपल्याकडून होत नाही किंवा कधी कधी आपल्याला समजतं की आपण काय करणं योग्य आहे किंवा काय करणं चुकीचं आहे, तरी सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे कसं आहे की ही जी वैश्विक शक्ती आहे ती जेव्हा आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करत असते किंवा करण्याचा प्रयत्न करत असते, तर तेव्हा आपल्याला ती शक्ती अशी कुठल्याही डायरेक्ट असं कुठलाही कोणी देव प्रकट होणार नाही किंवा कुठलाही असा शक्ती प्रकट होणार नाही आणि आणि ती आपल्याला मार्गदर्शन करणार असं होत नाही. ती जी शक्ती आहे ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत असते. किंवा कधी कधी हा पण एक्सपिरियन्स घेतलेला असतो की जेव्हा आपण एखादं काहीतरी चुकीचं काम करत असतो किंवा आपल्याकडून एखादं चुकीचं काम होणार असतं, तेव्हा आपल्या मनामध्ये एक स्ट्रॉंग सिग्नल येतो आपल्याला की हे काम आपण केलं नाही पाहिजे. तेव्हा सुद्धा आपल्या शक्तीने, जी वैश्विक शक्ती असते त्या शक्तीनेच आपल्याला तो सिग्नल दिलेला असतो. की बरेचदा काय होतं की सध्याच्या काळामध्ये सर्रास चुकीच्या गोष्टी बरीचशी लोक फॉलो करत असतात किंवा आपण सुद्धा कळत नकळतपणे काही चुकीच्या गोष्टी करत असतो. कधी पैसे मिळवण्यासाठी, जास्त पैसे मिळवण्यासाठी असेल किंवा आपल्याला काहीतरी फायदा होत असेल कुठल्याही बाबतीमध्ये किंवा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट करायची असेल किंवा आपल्याला एखाद्या बाबतीमध्ये आनंद मिळवायचा असेल, तर आपण अशा बऱ्याचशा गोष्टी कळत नकळतपणे करत असतो. आणि आपल्याला माहिती असतं की आता हे हे जे काय आपण करणार आहे ते कोणाला समजणार नाही किंवा ते समजत पण नाही बरेचदा. तरी सुद्धा अशा वेळेस ती जी काही शक्ती आहे, वैश्विक शक्ती आहे, ती आपल्याला सिग्नल देत असते की असा ती गोष्ट आपण केली नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये किंवा जर आपण एखादं चांगलं काम करत असाल तर आपल्याला पण एक स्ट्रॉंगली सिग्नल भेटतो आतून आतून की एखादं आपल्याला समजा चांगलं काम आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ते ते काम केलं पाहिजे असाही आपल्याला सिग्नल भेटत असतो. तसंच ज्या काय आपल्या जीवनामध्ये समस्या असतात, त्या समस्या जेव्हा आपल्याला जीवनामध्ये येत असतात किंवा आपण त्या समस्यांचा सामना करत असतो, तेव्हाही आपल्याला ही वैश्विक शक्ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून असेल, एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून असेल, एखाद्या घटनेच्या माध्यमातून असेल किंवा कधी कधी स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला असं मार्गदर्शन मिळू शकतं. परंतु आपलं त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळं आपल्याला ते जे मार्गदर्शन मिळत असतं ते आपल्याला समजत नाही. बरेचदा आपण काय करतो की आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण फक्त एकाच दिशेकडे लक्ष केंद्रित करतो. आता आपल्याला माहितीये की 10 दिशा असतात, 10 म्हणजे जसं की आता पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, तसं आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, तशा वर आणि खाली अशा 10 दिशा असतात. तसंच जेव्हा आपल्याला जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या असतात एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्याला कोणत्याही दिशेने त्याचं मार्गदर्शन मिळू शकतं किंवा त्याला त्याला जो त्याच्या समस्येचं उत्तर आहे, तो कोणत्याही दिशेला सापडू शकतं. परंतु व्यक्तीला जेव्हा काही समस्या असतात, तेव्हा फक्त तो एका ठराविक पद्धतीने किंवा एका ठराविक दिशेनेच तो प्रयत्न करत असतो आणि त्याचं उत्तर कदाचित दुसऱ्या दिशेला असतं, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी असतं. त्याच्यामुळे त्याच्या समस्या सुटत नाहीत. परंतु जेव्हा आपण योग्य मार्गदर्शन मिळवतो, तेव्हा मात्र आपल्याला आपली समस्याचं उत्तर नक्की कुठं आहे किंवा आपली समस्या कशी दूर होणार किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम कसे मिळणार हे आपल्याला समजतं. त्यासाठी आपण काय करायचं आहे की सातत्याने सातत्याने म्हणजे आपण हे कधी पण करू शकतो, मार्गदर्शन कधी पण मागू शकतो. विशेषतः आपण रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर आपण वैश्विक शक्तीला किंवा निसर्गाला किंवा ईश्वराला किंवा आपल्या अंतर्मनाला, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला, जसं आपण एखाद्या व्यक्तीशी बोलतो, जसं आपला कोणी मित्र असेल, कोणी घरातला व्यक्ती असेल, त्याची जसं आपण संवाद साधतो किंवा जसं बोलतो,
तशा प्रकारे आपण वैश्विक शक्तीला आपल्या समस्या सोडवण्यासाठी, दूर होण्यासाठी किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळण्यासाठी नक्की काय करावं लागेल याचं मार्गदर्शन मागायचं किंवा प्रश्न विचारायचे की या समस्येतून मला संपूर्णपणे कसं बाहेर पडता येईल किंवा पाहिजे तो परिणाम कसा निर्माण करता येईल. उदाहरणार्थ माझं माझं आरोग्य 100% चांगलं कसं करता येईल. माझे गुडघे समजा एखाद्या गुडघ्यांची समस्या असेल तर माझे गुडघे 100% ठीक कसे करता येतील नैसर्गिक अवस्थेमध्ये कसे आणता येतील. किंवा मला एखाद्याला समजा रात्रीची झोप लागत नाही तर मला नक्की काय करावं लागेल की मला दररोज रात्री एकदम चांगल्या प्रकारे शांत नैसर्गिक गाढ झोप लागेल, कुठल्याही प्रकारे गोळ्या औषध न घेता. किंवा अशा कुठल्याही समस्येच्या बाबतीमध्ये आपण मार्गदर्शन मागू शकतो की आपल्या समजा घरामध्ये काही समस्या आहेत कुटुंबामध्ये, तर आपण असं मार्गदर्शन मागू शकतो की आपल्या कुटुंबामध्ये एक आपलं आनंदी कुटुंब झालं पाहिजे किंवा घराचा स्वर्ग झाला पाहिजे. त्यासाठी आपण काय काय करावं लागेल असं आपण मार्गदर्शन मागू शकतो. किंवा जर आपली आर्थिक परिस्थिती खराब असेल तर आपण तसं मागू शकतो मार्गदर्शन की ते आपल्याला तुमची आर्थिक परिस्थिती चांगली करायची आहे. त्यासाठी नक्की काय करावं लागेल किंवा पूर्णपणे कर्जमुक्त आपल्याला व्हायचं आहे. कुठल्याही प्रकारचं कुणाचं देणं किंवा लायबिलिटी, कुठल्याही प्रकारचा लोनचा हप्ता वगैरे अशा काही गोष्टी राहिल्या नाही पाहिजेत. म्हणजे थोडक्यात एकदम चांगली आर्थिक परिस्थिती झाली पाहिजे. त्यासाठी नक्की काय करावं लागेल? म्हणजे आपण असं वैश्विक शक्तीला, निसर्गाला किंवा ईश्वराला किंवा आपल्या अंतर्मनाला असं सातत्याने आपण मार्गदर्शन मागत राहायचंय. आणि ही जी वैश्विक शक्ती आहे किंवा निसर्ग आहे किंवा ईश्वर आहेत, तर हे ऑलरेडी आपल्याला मार्गदर्शन करायला सातत्याने करतच असतात. करतच असतात, फक्त आपल्याला ते समजलेलं नसतं, समजत नसतं. आणि हे असं जे मार्गदर्शन आहे, हे आपल्याला कोणत्याही माध्यमातून मिळू शकतं. आणि जसं आता आपण एक उदाहरण बघितलं, की आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन मागायचं आहे, की ज्या काही आपल्याला समस्या असतील, तर त्या समस्या 100% दूर व्हाव्यात किंवा आपल्याला एखादा स्वतःला काहीतरी आजार असेल, त्या आजारावरती जगामध्ये उपचार असो किंवा नसो, तो आजार ठीक व्हावा संपूर्णपणे, यासाठी आपण मार्गदर्शन मागू शकतो. किंवा आपल्या घरामध्ये कुणाला लहान मुलांना किंवा इतर काही व्यक्तींना असा काय अशक्यप्राय आजार असेल, तर तो आजार कसा दूर झाला पाहिजे, यासाठी आपण मार्गदर्शन मागू शकतो. किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये, की आपल्याला समजा बऱ्याच काही लोकांना करिअरमध्ये काय समस्या असतात, की त्यांचा नोकरी व्यवसायामध्ये काय अडचणी येत असतात किंवा ते व्यवस्थितपणे होत नसतं. चांगली नोकरी मिळत नसते किंवा नोकरीमध्ये काही समस्या असतात. त्यासाठी आपण मार्गदर्शन मागू शकतो, की ह्या समस्या दूर झाल्या पाहिजेत किंवा आपल्याला व्यवसायामध्ये आपली प्रगती झाली पाहिजे, आर्थिक प्रगती चांगली झाली पाहिजे किंवा चांगला आपल्याला जॉब मिळाला पाहिजे. यासाठी आपण मार्गदर्शन मागू शकतो. त्यानंतर आपल्याला आपले नातेसंबंध चांगले झाले पाहिजेत. त्यासाठी आपण मार्गदर्शन मागू शकतो, की समजा आपले नातेसंबंध चांगले होते अगोदर सर्वांशी किंवा एखाद्या व्यक्तीशी. परंतु जर ते नातेसंबंध आता खराब झालेले असतील, तर ते नातेसंबंध आपण परत चांगले व्हावेत संपूर्णपणे किंवा पहिल्यापेक्षाही चांगले व्हावेत. तर त्यासाठी नक्की काय करावं लागेल, याचं आपण मार्गदर्शन मागू शकतो. किंवा इतर बाबतीमध्ये सुद्धा आपण आर्थिक बाबतीमध्ये जसं म्हटलं, तसं आपण मार्गदर्शन मागू शकतो. किंवा आरोग्यासाठी पण अशा प्रकारे आपण सातत्याने आपण मार्गदर्शन हे मागत राहायचंय. तर आपल्याला काय करायचंय, की हे जे मार्गदर्शन आहे, हे आपण समजा आपण ते मागायला सुरुवात केलीच, तर हे मार्गदर्शन आपण सातत्याने मागत राहायचंय. सातत्याने म्हणजे कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्याला आपलं योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. योग्य ते मार्गदर्शन जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपण मार्गदर्शन हे मागत राहायचंय. मग त्याला हार्डली आपण रोज 5 मिनिटाचा जरी वेळ दिला तरी पुरेसा आहे. फक्त आपण जेव्हा जेव्हा हे मार्गदर्शन मागणार आहे, तेव्हा ते एकदम मनापासून मागायचं आहे, उत्साहाने मागायचं आहे, लक्षपूर्वक आणि महत्त्वाचं म्हणजे 100% विश्वासाने मागायचं आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे हे मार्गदर्शन मागायला सुरुवात करणार, तर जेव्हा पहिल्या दिवशी जो काही आपला उत्साह असेल किंवा आपला आत्मविश्वास असेल, तोच आत्मविश्वास किंवा उत्साह किंवा ती आपली एकाग्रता ही कायम कायम राहिली पाहिजे. 15 दिवसानंतर 1 महिन्यानंतर सुद्धा आपली ही एकाग्रता किंवा उत्साह, विश्वास कायम राहिला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे मार्गदर्शन मागतो, तेव्हा आपल्याला त्याचं जे उत्तर आहे, ते अगदी एका तासात सुद्धा मिळू शकतं. एका दिवसात सुद्धा मिळू शकतं किंवा त्याला काही दिवस जाऊ शकतात किंवा काही आठवडे सुद्धा जाऊ शकतात. फक्त आपला विश्वास महत्त्वाचा आहे, की आपण ते किती विश्वासाने, किती मनापासून ते मार्गदर्शन किंवा उत्साहाने मागतोय, याला अत्यंत महत्त्व आहे. जेवढा आपला विश्वास जास्त असेल, तेवढंच आपल्याला हे मार्गदर्शन लवकर मिळणार.
तर आपल्याला काय करायचं आहे की हे सातत्याने रोज कमीत कमी 5 मिनिटं लागू शकतात हार्डली याला. सकाळी, संध्याकाळी किंवा असं कधी पण कुठल्याही वेळेमध्ये आपण हे मार्गदर्शन असं मागत राहायचंय. वैश्विक शक्तीला, निसर्गाला किंवा ईश्वराला आपण म्हणतो, देवाला किंवा आपण ज्या शक्तीला मानतो त्या शक्तीला आपण अशा प्रकारे किंवा आपल्या अंतर्मनाला, सबकॉन्शियस माइंडला आपण मार्गदर्शन मागू शकतो. आणि ही ही जी पद्धत आहे, ही जी मार्गदर्शन मागण्याची जी काही पद्धत आहे एवढी सायंटिफिक आहे, वैज्ञानिक आहे. तर जे मोठमोठे शास्त्रज्ञ असतात, सायंटिस्ट असतात ना, ते एवढे जे मोठमोठे शोध आहेत किंवा जे रिसर्च आहेत ते कशामुळे लावतात? तर याच पद्धतीचा वापर करून ते शोध लावतात. म्हणजे ते काय करतात, की जर जे मोठमोठे सायंटिस्ट आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे तज्ञ लोक आहेत ना, त्यांना जर एखादा शोध लावायचा असेल किंवा एखाद्या विषयाबद्दल, एखाद्या समस्येवरती उत्तर शोधायचं असेल, तर ते त्यांच्या अंतर्मनाला किंवा सबकॉन्शियस माइंडला ते काय करतात, कमांड देतात, कमांड किंवा प्रश्न विचारतात, की त्यांना त्या समस्येचं उत्तर पाहिजे किंवा ती समस्या सोडवण्यासाठी नक्की काय करावं लागेल, असं ते सबकॉन्शियस माइंडला कमांड देतात किंवा प्रश्न विचारतात किंवा मार्गदर्शन मागतात. आता सगळ्याच लोकांचा देवधर्मावरती किंवा ही जी काही काहीतरी शक्ती असते, वैश्विक शक्ती म्हणा, निसर्ग म्हणा किंवा देव म्हणा, याच्यावरती काय सगळ्याच लोकांचा विश्वास नसतो किंवा जे तज्ञ सायंटिस्ट लोक असतात ते पूर्णपणे नास्तिक असतात. तर ते असं देवधर्म वगैरे मानत नाहीत. परंतु ते काय करतात, मग त्यांच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनाचं मार्गदर्शन घेतात. आता अंतर्मनामध्ये सुद्धा आपल्या खूप मोठी शक्ती दडलेली आहे. त्याचा वापर करून सुद्धा आपल्याला आपल्या समस्या सोडवता येतात किंवा आपल्याला समस्या सोडवण्यासाठी जे काय आवश्यक मार्गदर्शन आहे, ते आपल्याला घेता येतं. आता ही आपण काही उदाहरणं बघितली आणि मार्गदर्शन आपण बघितलं, की आपल्याला मागत राहायचे सातत्याने. आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या मार्गदर्शनानुसार काही उत्तर सापडत नाही किंवा जोपर्यंत काही आपल्याला उत्तर मिळत नाही किंवा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला काय करायचंय, की आपण सातत्याने धन्यवाद देत राहायचेत किंवा आभार व्यक्त करत राहायचे. याला म्हणतात ग्रॅटिट्यूड, ग्रॅटिट्यूड ॲक्टिव्हिटी किंवा माइंडफुलनेस ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय, की आपल्याला कळत-नकळतपणे बऱ्याचशा गोष्टी मिळालेल्या असतात. म्हणजे आपल्याला हे सुंदर असं किंवा जो आपण म्हणतो, की मानवी जीवन, हा जो मनुष्य जन्म जो मिळालेला असतो, तो खूप अनमोल आहे किंवा खूप प्राइसलेस आहे. तर त्यासाठी किंवा या त्या आपल्या मानवी जीवनासाठी, ह्युमन लाईफसाठी किंवा या मानवी जीवनामध्ये आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की त्या आतापर्यंत आपल्याला मिळालेल्या आहेत किंवा सातत्याने मिळत असतात. म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळत असते किंवा ऑक्सिजन मिळत असतो किंवा इतर सुद्धा आपल्याला अशा लहानपणापासून किंवा ज्या स्टेजला आपण आता आहोत, त्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्याचशा लोकांचं सहकार्य मिळालेलं असतं. बऱ्याचशा लोकांचं, आपल्या घरातल्या लोकांचं, फॅमिलीतल्या लोकांचं, शेजारी आपल्याला जे लोक राहतात त्यांचं सहकार्य आपल्याला मिळालेलं असतं आपल्या प्रगतीमध्ये किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपण राहिलेलो असतो लहानपणापासून, तर आजूबाजूच्या लोकांचं किंवा आपल्या गावातील लोकांचं आपल्याला सहकार्य मिळालेलं असतं. आपले जे नातेवाईक असतात त्यांचं आपल्याला सहकार्य मिळालेलं असतं आपल्या प्रगतीमध्ये किंवा इतर प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळालेल्या असतात. बऱ्याचशा ज्ञात अज्ञात घटकांच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून किंवा कधी-कधी आपल्याला निसर्गाची पण साथ लाभलेली असते. निसर्गाचं पण सहकार्य मिळालेलं असतं आपल्याला, आपल्या संपूर्ण जीवनभरामध्ये. म्हणजे सातत्याने आपल्याला ज्या काही गोष्टी जीवनामध्ये मिळालेल्या असतात आतापर्यंत किंवा आपल्याला पैसा मिळालेला असतो, आपलं चांगलं आरोग्य आरोग्य मिळालेलं असतं आपल्याला. आतापर्यंत आपलं आरोग्य चांगलं राहिलेलं असतं किंवा आपल्याला अन्न मिळालेलं असतं आवश्यकतेनुसार वारंवार. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपण काय करायचंय, की आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत किंवा आता ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत सध्या सध्या आहेत किंवा सातत्याने मिळत आहेत किंवा इथून भविष्यामध्ये सुद्धा मिळणार आहेत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत-नकळतपणे. तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपण सातत्याने निसर्गाला किंवा ईश्वराला किंवा आपल्या अंतर्मनाला किंवा सर्व ज्ञात अज्ञात घटकांना किंवा लोकांना, निसर्गाला आपण असं धन्यवाद सातत्याने देत राहायचे. ही सुद्धा आपण याची ॲक्टिव्हिटी आहे ती आपण जर रोज केलीत, तर ह्या कृतीमुळं किंवा ह्या ॲक्टिव्हिटीमुळे सुद्धा एवढा काही आपल्या जीवनामध्ये चमत्कार होतो किंवा होऊ होऊ शकतो. तर अनेक लोकांनी ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना धन्यवाद देण्याची किंवा आभार व्यक्त करण्याची, ही ग्रॅटिट्यूड ॲक्टिव्हिटी सातत्याने केलेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये अक्षरशः चमत्कार झालेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण
आपल्याकडे ज्या गोष्टी असतात किंवा आपल्याला ज्या गोष्टी आतापर्यंत मिळालेल्या असतात त्याच्याबद्दल जेव्हा आपण कृतज्ञता सारखी सारखी व्यक्त करतो मनापासून किंवा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देत राहतो सर्वांना, तेव्हा आपल्याला जीवनामध्ये अशा पण गोष्टी नंतर मिळायला सुरुवात होते की ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते किंवा आपल्या समस्या दूर व्हायला सुरुवात होतात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, आणि आपल्याला जीवनामध्ये पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळायला सुरुवात होते किंवा अशा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मिळतात की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होत राहतो सारखा सारखा. त्याच्यामुळे आपण ही ऍक्टिव्हिटी करत राहायची आहे सातत्याने. म्हणजे जोपर्यंत आपल्याला मार्गदर्शन आपण मागत राहणार आहे, जोपर्यंत आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत आपण हे सुद्धा करत राहायचं. आणि आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळणार आहे ते कोणत्याही माध्यमातून मिळू शकतं. जसं आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे आपल्याला ते मार्गदर्शन एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या घटनेच्या माध्यमातून मिळू शकतं किंवा एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून मिळू शकतं, एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकतं किंवा स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला आपलं मार्गदर्शन मिळू शकतं. त्याच्यामुळं जेव्हा आपण अशा प्रकारे मार्गदर्शन मागायला सुरुवात करणार आहे, तेव्हा आपल्याला एक अलर्ट राहायचं आहे. अलर्ट अलर्ट म्हणजे सावध राहायचं आहे की आपल्याला आपलं जे मार्गदर्शन आहे ते कोणत्याही माध्यमातून मिळू शकणार असल्यामुळं आपण अलर्ट राहायचं आहे. किंवा ऍक्च्युअल मध्ये काय होतं की जेव्हा आपल्याला ते आपण अशा प्रकारे मार्गदर्शन मागत असतो आणि आपल्याला मार्गदर्शन मिळतं, तेव्हा आपल्याला ते 100% समजतं, 100% बरोबर समजतं आणि त्याप्रमाणे आपण त्याचा अवलंब करू शकतो. आता बघा की त्याच्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे की जेव्हा आपण सातत्याने मार्गदर्शन मागायला सुरुवात करणार आहे आणि ते मार्गदर्शन आपल्याला कधी कधी एका दिवसात सुद्धा आपल्याला उत्तर मिळू शकतं, एका आठवड्यात सुद्धा उत्तर मिळू शकतं, किंवा जोपर्यंत आपल्याला आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला महत्वाचं म्हणजे आपला विश्वास टिकून ठेवायचा आहे. विश्वास टिकून ठेवायचा आणि उत्साहाने ते मार्गदर्शन मागत राहायचे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळणारच असा मनामध्ये आधी विश्वास निर्माण करायचा आहे ही कृती करायला सुरुवात करायच्या अगोदर. आणि तो विश्वास आपल्याला कायमस्वरूपी टिकवून ठेवायचा आहे, कायमस्वरूपी. कारण आपली जी मनाची शक्ती आहे ती खऱ्या अर्थाने विश्वासावरतीच काम करते, बिलीफ सिस्टमवरतीच काम करत असते. आणि आपल्या आतमध्ये असलेल्या विश्वासामध्ये एवढी ताकद आहे की नेपोलियन हिल यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, व्हॉट एव्हर युअर माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. म्हणजे काय, तुमचे मन जी काही कल्पना करू शकते आणि त्यावर विश्वास ठेवू शकते ते साध्य करू शकते. एवढी आपल्या अंतर्मनामध्ये असलेल्या विश्वासामध्ये ताकद आहे. म्हणून ज्या काही आता आपण अ, आजचा जो काय आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने जर आपल्याला ह्या काही गोष्टी करायच्या असतील, म्हणजे आपल्याला अ, योग्य ते मार्गदर्शन मिळवायचं असेल आणि मग त्यासाठी म्हणजे आपल्या समस्या दूर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळवायचं असतं प्रत्येकाला. आणि मग त्यासाठी जर आपल्याला हे करायचं असेल की आपल्याला सातत्याने हे मार्गदर्शन मागायचं असेल वैश्विक शक्तीकडे, निसर्गाकडे किंवा आपल्या अंतर्मनाकडे, आणि ते करत असताना आपल्याला अशा पद्धतीने सारखं सारखं आभार व्यक्त करायचा असेल, धन्यवाद देत राहायचे असतील, आणि मग नंतर जेव्हा आपल्याला मार्गदर्शन मिळेल तेव्हा आपल्याला त्याची अंमलबजावणी करायची. तर या गोष्टी होण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मनामध्ये संपूर्णपणे विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे की आपण या गोष्टी केल्यानंतर किंवा अशा प्रकारे कृती केल्यानंतर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळणारच असा मनामध्ये आधी विश्वास निर्माण करायचा आपल्याला, आणि त्यानंतरच आपल्याला कृती करायला सुरुवात करायची. म्हणजे काय होणार की जेव्हा आपण अशा प्रकारे आधी मनामध्ये विश्वास निर्माण करणार आणि नंतर जेव्हा कृती करायला सुरुवात करणार तेव्हाच आपल्याकडून सातत्याने मार्गदर्शन मागणे किंवा धन्यवाद देत राहणे या कृती होत राहणार आहेत. आणि त्या पण उत्साहाने आणि 100% विश्वासाने होत राहणार आहेत. आता हे जे नेपोलियन हिल यांनी जे म्हटलेलं आहे थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकामध्ये, तर त्याचं एक प्रमाण म्हणजे काय की 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांनी म्हटलेलं आहे, जो जे वांछील तो ते लावो रसायदानामध्ये. याचा अर्थ काय याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीकडे निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला अशी काही शक्ती दिलेली आहे, असं काही सामर्थ्य दिलेलं आहे की त्याला जे जे पाहिजे ते त्याला मिळू शकतं.
आणि ही शक्ती किंवा हे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये आहे, म्हणजे त्याच्या अंतर्मनामध्ये किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये ऑलरेडी आहे. जो जे वांछील तो ते लाभो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला त्याला जे जे पाहिजे ते सहजपणे मिळू शकतो तो. फक्त त्याचा तसा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि त्याने त्याला नक्की काय पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे ठरवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती किंवा ते मिळणारच असा मनामध्ये 100% विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. आणि तो विश्वास सातत्याने टिकवून ठेवणं गरजेचं आहे. एवढं जरी केलं तरी सुद्धा आपल्या जीवनातल्या कुठल्याही समस्या दूर होऊ शकतात किंवा पाहिजे ते परिणाम आपल्याला सहजपणे मिळू शकतात. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने मार्गदर्शन मागतो आणि सातत्याने आपण धन्यवाद देत राहतो, आभार व्यक्त करत राहतो. त्यानंतर जेव्हा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळतं, ते आपल्याला बरोबर समजतं आणि आपल्याला फक्त मग त्याची अंमलबजावणी करायची असते. आणि त्याची जर आपण अंमलबजावणी केली, म्हणजे त्याप्रमाणे कृती केली, तर आपल्या कुठल्याही समस्या ह्या सहजपणे सुटतात किंवा आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळतात. आणि कोणत्याही परिस्थितीमधून आपल्याला पाहिजे त्या परिणाम मिळवणं किंवा पाहिजे त्या गोष्टी मिळवणं एकदम शक्य आहे. फक्त आपण तसा आधी विचार करणं गरजेचं आहे किंवा तशा प्रकारे आधी आपल्या मनामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. आणि सध्याची जी काही आपली परिस्थिती असते, कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही व्यक्तीची सध्याची जी काही परिस्थिती आहे, तो म्हणजे एक परिणाम असतो. परिणाम. मग ती परिस्थिती चांगली असेल, वाईट असेल, नॉर्मल असेल, मध्यम असेल, तर तो एक परिणाम असतो. परंतु जर आपल्याला परिणाम बदलायचा असेल, म्हणजे परिणाम चांगला नसेल किंवा आपल्या समस्या असतील, तर म्हणजे आपला सध्याचा परिणाम जर आपल्याला बदलायचा असेल, तर आपण अशा पद्धतीने जर योग्य ते मार्गदर्शन मिळवलं आणि त्याप्रमाणे आपण कृती केली, तर सहजपणे आपण एक आपल्या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये एक चांगला परिणाम निर्माण करू शकतो किंवा मिळवू शकतो. आणि आपल्या जे प्रोग्रामचं नाव आहे, मन करारे प्रसन्न. तर वारंवार आपल्या प्रोग्राममध्ये याचा उल्लेख येणार आहे. याचं कारण म्हणजे काय? की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आहे. एक वैज्ञानिक गोष्ट आहे. वैज्ञानिक म्हणजे एक सायंटिफिक गोष्ट आहे. की जर आपण आपलं मन सातत्याने प्रसन्न ठेवलं, तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आनंदाचे रसायनं असतात, हॅपी हार्मोन्स असतात. सेरोटोनिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन असे रिलीज होत राहतात किंवा इतर चांगले चांगले जे हार्मोन्स असतात, केमिकल्स असतात, ते सातत्याने आपल्या शरीरामध्ये पसरतात. त्याच्यामुळे आपली मनस्थिती प्रसन्न राहते जास्तीत जास्त काळ. परंतु सुरुवातीला आपल्याला आपलं मन प्रसन्न ठेवण्यासाठी सातत्याने काही ना काहीतरी गोष्टी करत राहायचं असतं. आपल्या आवडीच्या काही गोष्टी असतात. निसर्गाच्या सानिध्यात फिरणे असेल, आपले छंद जोपासणे किंवा चांगल्या व्यक्तींशी बोलणे. तर या गोष्टी करून आपण सुरुवातीला थोडं मनाला तशी सवय लावायची असते. मन प्रसन्न ठेवायची. आणि एकदा का आपल्या मनामध्ये ती सवय पर्मनंटली बनली, की आपलं मन सातत्याने प्रसन्न राहायला एकदा सुरुवात झाली. नंतर मात्र मग आपल्याला कुठल्याही प्रकारच्या बाह्य गोष्टींची मदत घ्यायची गरज पडत नाही, मन प्रसन्न ठेवण्यासाठी. आणि सर्व सिद्धीचे कारण म्हणजे काय, की जेव्हा आपलं मन किंवा मनस्थिती सातत्याने प्रसन्न राहते आणि तशी आपल्याला सवय लागते, तेव्हा आपल्या जीवनामध्ये फक्त अशाच गोष्टी घडतात प्रत्येक बाबतीमध्ये, की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. म्हणजे आपल्या सगळ्या समस्या पण सुटतात. आपल्याला ज्या पाहिजे असतात त्या गोष्टी पण मिळतात किंवा अजून सुद्धा अशा काही गोष्टी आपल्याला मिळतात, की ज्या आपण ठरवलेलं नसतं. परंतु त्या गोष्टी मिळाल्यामुळं त्या गोष्टी प्राप्त झाल्यामुळं आपलं जीवन चांगलं होतं किंवा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिकपणे सायंटिफिकली अर्थ समजून घेऊन मग त्याप्रमाणे कृती केली, तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो. तर आपल्यापैकी आता कोणालाही म्हणजे आपल्या लाईव्ह प्रोग्राम जॉइन केलेल्या कोणालाही काही प्रश्न असतील किंवा समस्या असतील, तर आपण आमच्या या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा हा प्रोग्राम जे कोणी पहिल्यांदा बघत असतील किंवा YouTubeवरती कोणी हा प्रोग्राम बघत असतील, त्यांच्यापैकी कोणाला काही समस्या असतील, आरोग्याच्या बाबतीत असतील, अ, नातेसंबंधाच्या बाबतीत काही समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील किंवा जीवनावरती इतर कोणत्याही समस्या असतील, तर आपण आम्हाला संपर्क करू शकता. तर आता आपण आजचा हा प्रोग्राम क्लोज करत आहोत, संपवत आहोत. तर आजचा हा प्रोग्राम जॉइन केलेल्या सर्वांचं, तसंच YouTubeवरती हा प्रोग्राम बघत असलेल्या सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद.